प्रश्न उपस्थित केले असं सिब्बल यांनी म्हटलंय। त्यावेळी तुमची संख्या किती असा सवाल सरन्यायाधीशांनी विचारला होता। त्यावेळेला आमची संख्या 55 होती असं कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। आधी 16 आमदार गेले, मग 10 आमदार गेले, असा एक सिक्वेन्स देखील कपिल सिब्बल यांनी कोर्टासमोर ठेवला। पुढे गेलेल्या आमदारांनी पक्षाच्या नोटिशीकडे पत्राकडे दुर्लक्ष केलं असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलाय। विधिमंडळामध्ये फूट म्हणजे पक्षामध्ये फूट नाही, सत्तेचा प्रभाव जो आहे तो या घडामोडींवर पडल्याचं दिसून आलेलं आहे। या अनुषंगाने युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून करण्यात आलेला आहे। संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार असं आज युक्तिवादादरम्यान सिब्बल म्हणतात। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे असतात असं सिब्बल यांच्याकडून म्हटलं जात आहे। संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय। राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे असतात, यावर कपिल सिब्बल यांनी आजही युक्तिवादामध्ये भर दिलेला आहे। आणि संख्या कमी असली तरी सगळे अधिकार हे पक्षप्रमुखांकडे असतात, पक्षप्रमुखांकडूनच नियुक्ती केली जाते असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने सुरुवातीलाच प्रश्न उपस्थित केले असं सिब्बल यांनी म्हटलं। पक्षामध्ये मतभेद झाले तर अधिकार हे नेतृत्वाकडे नाहीत, हे कसं शक्य आहे? घेतलेले निर्णय कायद्याच्या बाहेरचे असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली असं कपिल सिब्बल युक्तिवादादरम्यान या ठिकाणी म्हणतात। पक्षाच्या घटनेवर निवडणूक आयोगाने प्रश्न उपस्थित केले असं सिब्बल युक्तिवादादरम्यान म्हणतात। पक्षामध्ये मतभेद झाले तर अधिकार नेतृत्वाकडे नाहीत, हे कसं शक्य असा सवाल त्यांच्याकडून केला जातो आणि घेतलेले निर्णय कायद्याच्या बाहेरचे असल्याचा युक्तिवाद सिब्बल करतायत। अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। तर ठाकरेंच्या शिवसेनेचे म्हणजे एकूणच शिवसेनेचे व्हीप हे सुनील प्रभू होते आणि त्यांनी गोगावलेंची नियुक्ती केली असा युक्तिवाद देखील इथे कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। घेतलेले निर्णय कायद्याच्या बाहेरचे असं कपिल सिब्बल यांनी म्हटलं। अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली असा देखील युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। आमदार अपात्रतेसंदर्भातला आजचा युक्तिवाद जो आहे तो कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातो आणि सोबतच विधानसभा अध्यक्षांनी घेतलेला निर्णय त्याच्यावर प्रश्न जे आहेत ते सिब्बल यांच्याकडून उपस्थित केले जात आहेत। सुनील प्रभू व्हीप होते, त्यांनी गोगावलेंना नोटीस दिली असं सिब्बल या युक्तिवादादरम्यान म्हणतात। सिब्बल यांचा आता यावर युक्तिवाद सुरू आहे। पक्षाची घटना यावर देखील आता सिब्बल बोलतायत। सुनील प्रभू व्हीप होते, त्यांनी गोगावलेंना व्हीप बनवलं असं देखील सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। सुनील प्रभू व्हीप होते आणि त्यांनी गोगावलेंना नोटीस दिली होती असं देखील कपिल सिब्बल यांनी म्हटलेलं आहे। उद्धव ठाकरेंची शिवसेना हाच राजकीय पक्ष असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांच्याकडून केला जातोय। संख्या कमी असली तरी पक्षप्रमुखांकडे सर्व अधिकार, राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष हे वेगळे असतात असा युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय। सुनील प्रभू हे व्हीप होते आणि त्यांनी गोगावलेंना नोटीस दिली होती असं सिब्बल म्हणाले। मात्र त्यानंतर सुद्धा त्यांनी गोगावलेंना व्हीप म्हणून नेमलं आणि शिंदे यांच्या बाजूचा व्हीप त्यामुळे लागू होऊ शकत नाही असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। अध्यक्षांनी अधिकाराची मर्यादा ओलांडली, शिंदेच्या बाजूचा व्हीप लागू होऊ शकत नाही असा जोरदार युक्तिवाद सिब्बल यांच्याकडून केला जातोय। सुनील प्रभू हे शिवसेनेचे व्हीप होते, त्यांनी व्हीप काढला होता आणि गोगावले यांना देखील नोटीस देण्यात आलेली होती असा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केलेला आहे। त्यामुळे शिंदेच्या बाजूचा व्हीप